डीएनसी किंवा क्युरेटिंग केल्यानंतर भविष्यात प्रेग्नन्सी राहायला अडचण येऊ शकते का? किंवा गर्भाशय पिशवी रिपीटेड अबॉर्शनमुळे धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पेशंटना प्रेग्नन्सी राहत नाही. मग खरंच असं आहे का? तर जेव्हा आपण डीएनसी करतो तेव्हा आतलं अस्तर आपण काढून टाकतो, परंतु जेव्हा नेक्स्ट 2 ते 3 महिन्यामध्ये रेग्युलर मासिक पाळी येत जाते तसंच ते अस्तर पुन्हा पहिल्यासारखं बनत जातं. त्यामुळं गर्भाशय पिशवी काही परमनंटली डॅमेज होत नाही. त्यामुळे भविष्यात प्रेग्नन्सी राहायला काहीही अडचण येत नाही. परंतु काही ठराविक केसेसमध्ये जिथं 2 किंवा 3 वेळा डीएनसी झालेली आहे अशा पेशंटमध्ये गर्भाशयाचं आतलं अस्तर एकमेकाला चिकटून बसतं आणि गर्भाशय पिशवीच्या आतमध्ये एक प्रकारची जाळी तयार होते. यालाच आम्ही सायंटिफिकली म्हणतो ॲशरमन सिंड्रोम. तर ही जर गोष्ट तयार झाली असेल तर निश्चितच प्रेग्नन्सी राहायला अडचण येऊ शकते. मग याला उपाय काय आहे का? तर याचा एक सिंपल छोटंसं ऑपरेशन असतं हिस्ट्रोस्कोपीद्वारे. हिस्ट्रोस्कोपीद्वारे म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या आत एक आपण दुर्बीण टाकून ही जी काही जाळी तयार झालेली आहे ती सगळी काढून टाकू शकतो आणि त्यानंतर आपल्याला प्रेग्नन्सी राहायला पण काहीच अडचण येत नाही. धन्यवाद.